अतुल शेठ बेनके महाविकास आघाडीत सहभागी झालेले सगळ्या पक्षाचे पक्षप्रमुख पदाधिकारी, वृत्तवाहिन्यांचे सगळे पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनी, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका माघारीनंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या हिरडीनं सगळीकडं सगळ्या पातळ्यांवर नियोजन चालू असताना आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते, या निवडणुकांमधले मुख्य सेनापती नामदार अजितदादा दुर्दैवी अशा अपघातामध्ये गेले. 4 दिवस झाले वातावरण सुन्न आहे. कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी वर्गळ, खिन्नता, थोडस उदासवान वातावरण आहे. परंतु इतिहास असं सांगतो की सेनापतीच्या बाजूला होण्यानं सुद्धा कधी कधी काही युद्ध ही बहादूर सैनिकांनी जिंकलेली आहे. स्वराज्याच्या शेवटी आपल्या मराठी शाळेतले काही राजे बाजूला झाले असताना सुद्धा समर सेनापती नाही, सेनानायक नाही, परंतु संताजी आणि धनाजी अशा लढवय्या शूर योद्ध्यांनी या ठिकाणी पराक्रम गाजवलेले आहे. हा इतिहास आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. दादा आपल्यात नाहीत, आता नेमकं करायचं काय? परंतु खाली मान घालून आकर्षून जर बसला तर दादा जिथं आहे तिथं त्यांना वाईट वाटेल. मगाशी तुषार भाऊंनी सांगितल्याप्रमाणे दादा कर्माला त्या ठिकाणी प्राधान्य देणारे होते. म्हणून आता दादांना श्रद्धांजली व्हायची, कशा स्वरूपाने व्हायची? एक आठवडाभर आपल्या हातामध्ये उरलाय. आपल्याला प्रचाराचा बडेजाव करायचा नाही, तो कोर्टाच्या स्वरूपामध्ये आपण सगळेजण आहोत. ही गोष्ट आपण सगळ्यांनी जरी मान्य केलेली असेल तरी ज्याच्या गटामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीचे उमेदवार आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, आपली बांधणी सगळी त्या ठिकाणी आहे. आघाडीतले आपण सगळेजण प्रमुख, ज्या त्या भागामध्ये आपल्याला सगळा भाग परिचित आहे. घरोघरी जाऊन विनंती करून आपलं चिन्ह त्या ठिकाणी पोहोचवायचे. दादा इथं नाही त्याच्यामुळे सभा होत नाही, बाकीच्या काही गोष्टींना आपल्याला तिथं मर्यादा आल्या, परंतु सगळ्यात माझ्या सहकार्याने त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या प्रमाणे आपल्याला आताची जी ही निवडणुकी या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वीकरण दाखवायची. बेनके परिवार असेल, आता नव नेतृत्व अतुल शेठ असतील, आघाडीतले आपण सगळे सहकारी, संभाजीराजांनी सुद्धा उल्लेख केला की दादांच्या पक्षाला, दादांना जे काही आता पुन्हा एका नव्या उमेदवारी घ्यायची ठरवली होती, त्याला यश आपण मिळवून देतोय हे आपल्याला दाखवून द्यायची वेळ आहे. म्हणून दादांना आता श्रद्धांजली अर्पण करत असताना प्रत्येक कार्यकर्ता, निवडणुकीचा प्रत्येक घटक या निमित्ताने जीवाचा रान करी. आपण स्वतःच उमेदवार आहोत अशा प्रकारची भावना ठेवून त्या ठिकाणी आपण या निवडणुकीमध्ये योगदान द्यावं. कुठं वाहन नसेल, कुठं दूरची वस्ती असेल, परंतु मतदार आहे तिथपर्यंत आपण शिंदे साहेब जाऊन भेटलं पाहिजे, उत्तम मामा तिथं भेटलं पाहिजे, त्यांना विनंती केली पाहिजे, मतदानाच्या दिवशी त्यांना आणलं पाहिजे मतदान केंद्रावर आणि मतदान घडवून आणलं पाहिजे. एरवीचा आपला बडेजाव असतो, मिरवणुका असतात, गर्दी आपण जमवतो, त्याच्यावर बाकीचं चित्र असतं. या गोष्टीचं आपल्याला मर्यादा आहे, परंतु आपलं कर्तव्य जे काय त्या कर्तव्य भावनेत आपण या ठिकाणी या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचं घ्या, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी विजयी झाले अशा प्रकारचा संदेश राज्यस्तरावर त्या ठिकाणी देऊया. याच्यासाठी आपण कटिबद्ध होऊ, शपथपूर्वक आपण सगळेजण एकत्रितपणानं या निवडणुकीला सामोरे जाऊ अशी मी आपल्या सगळ्यांना आग्रहाची या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.